मकर राशीसाठी हा महिना काही बाबतींमध्ये चांगला राहणार आहे, तर काही बाबतींमध्ये प्रतिकूल म्हणजेच मनाविरुद्ध काही परिणाम देणारा असा असणार आहे. विशेष करून कौटुंबिकदृष्ट्या थोडंसं चढ उतारांनी भरलेला असा हा महिना जाणार आहे. तुमचे मन घरामध्ये कमी लागेल. वैवाहिक जीवन ह्या महिन्यामध्ये तुमचं उत्तमच असणार आहे. प्रेम वाढेल एकमेकांबद्दल, एकमेकांना तुम्ही वेळ द्याल, त्यामुळे तुमचं वैवाहिक जीवन छान आहे. तरी तुम्ही त्याचा पुरेपूर लाभ घेण्याचा प्रयत्न करा. विचार न करता कोठेही गुंतवणूक करणे हे नुकसानीचे राहणार आहे. कोठेही जर तुम्ही एखादी नवीन आर्थिक गुंतवणूक करणार असाल किंवा वेगळ्या कोणत्याही पद्धतीची गुंतवणूक करणार असाल तर थोडंसं विचार करून, परिणामांचा विचार करून मगच गुंतवणूक करा, कारण नुकसान होण्याची शक्यता आहे. सोबतच याचा तुमच्या कमाईवर पण दुष्परिणाम होऊ शकतो. तर नीट विचार करून कोठेही गुंतवणूक करा. महिन्याच्या सुरुवातीला स्वास्थ्य आणि नातेसंबंधांवर विशेष करून लक्ष देण्याची गरज आहे, कारण घरामध्ये वादविवाद होऊ शकतात. घरामध्ये अचानकपणे खर्च पण वाढतील, आर्थिक ताण निर्माण होईल आणि तुमच्यावर मानसिक दबावही वाढल्याचे तुम्हाला दिसून येईल. कोणतेही कार्य करत असाल, मग ते घरातील असो किंवा बाहेरील असो, ते कार्य करत असताना तुम्ही प्रत्येक गोष्टीचा विचार करा, परिणामांचा विचार करा आणि मगच कोणतीही गोष्ट करा. तुम्ही प्रत्येक नवीन आव्हाने स्वीकाराल ह्या महिन्यामध्ये आणि त्यात स्वतःला सफलही करून दाखवाल. सोबतच पैसे आणि तुमची ऊर्जा या दोघांचे समन्वय साधून तुम्ही ह्या महिन्यामध्ये प्रत्येक कार्य करण्याचा प्रयत्न करा. म्हणजेच महिन्याच्या शेवटी प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला चांगलेच परिणाम पाहायला मिळतील. सोबतच प्रत्येक कामामध्ये तुमचा जोडीदार तुम्हाला मदतच करेल. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा आणि ती म्हणजे बोलत असताना जरा जपूनच बोलण्याचा प्रयत्न करा. मग कुठेही असो, ते व्यावहारिक असो किंवा घरात असो, घराबाहेर असो, बोलताना जरा जपूनच बोला. नाहीतर घरामध्ये तुम्ही कोणाचे तरी मन दुखवाल किंवा घराबाहेरही तुमचं जर काही काम असेल तर तिथेही तुम्ही एखाद्याचे मन दुखवाल आणि होत असलेलं कामामध्ये बिघाड होईल. तर ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. महिन्याच्या सुरुवातीलाच पूर्ण होत आलेल्या गोष्टी पण अचानकपणे बिघडतील किंवा अडकतील आणि तेच महिन्याच्या शेवटी तुम्हाला चांगले परिणाम पण मिळवून देतील. समजा जर तुमच्या नात्यामध्ये आधीच दुरावा आलेला आहे तर तुम्ही एकमेकांशी बोलून तो सोडवण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला जीवनामध्ये पुढे जाण्याची नवनवीन संधी ह्या महिन्यामध्ये मिळेल. तुम्ही बऱ्याच दिवसांपासून एखादी संधी शोधत आहात, वेगळं काहीतरी करून दाखवण्याचा तुम्ही प्रयत्न करत आहात, तर नक्कीच तुम्हाला ती संधी मिळून जाईल. यश तुमच्या पदरामध्ये पडेल. फक्त प्रयत्न करणे थांबवू नका. सोबतच तुमची कार्यक्षमता तुम्हाला लोकांपासून पुढे ठेवेल. एखादी गाडी पण खरेदी करण्याचे योग आलेले आहेत असेल मनामध्ये तुमच्या, तर नक्कीच तुम्ही एखादी गाडी पण खरेदी करू शकता. सोबतच जे कोणी विवाह इच्छुक असतील तर तुमचे विवाह जुळण्याची शक्यता आहे. तुमच्या परिश्रमाला, तुमच्या श्रमाला नक्कीच फळ मिळेल आणि ह्या महिन्यामध्ये विशेष करून आपल्याला निरनिराळ्या वेगवेगळ्या क्षेत्रांमधून, माध्यमांमधून सुवर्ण संधी मिळतील. पण कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तुम्ही योग्य विचार करूनच मग तो निर्णय घ्यावा आणि या मिळालेल्या संधीचं सोनं कसं करता येईल याचा आपण विचार करावा. आपल्या घरातील वडीलधाऱ्या माणसांची आपण विशेष करून काळजी घेतली पाहिजे. तब्येतींची काळजी घेतली पाहिजे. आईची जरा जास्त काळजी घ्या, कारण अचानकपणे तब्येत बिघडण्याची शक्यता आहे. सोबतच आपण आपल्या मुलांबाबत थोडेसे चिंतित राहण्याची शक्यता आहे. त्यांच्याबाबत थोडेसे संवेदनशील असाल. त्यांच्या भविष्याची चिंता तुम्हाला नेहमी सतावत राहील. तुमच्या जोडीदारासोबत तुमचे संबंध प्रेमाने आणि विश्वासाने परिपूर्ण राहतील आणि त्यामुळे आपल्याला यातून काहीतरी नवीन अनुभवायला मिळेल, जे तुमच्या दोघांना खूप आनंद देईल. आपल्या परिवारामध्ये शांतीपूर्वक वातावरण आपल्याला पाहायला मिळेल. एकमेकांबद्दल विश्वासामध्ये पण वाढ झालेली दिसून येईल. एकमेकांसोबत तुम्ही समजदारीने वागाल. समजा तुमची एखादी कोर्टामध्ये केस चालू आहे, प्रॉपर्टी संदर्भात म्हणा किंवा एखाद्या वेगळ्या गोष्टींसाठी म्हणा, तर त्यातूनही तुम्हाला सफलताच मिळेल. निकाल तुमच्याच बाजूने लागण्याची किंवा एक सकारात्मक परिणाम तुम्हाला पाहायला मिळेल. एखादी तरी गोष्ट किंवा एक स्टेप तरी तुम्ही पुढे जाऊ शकता. सोबतच आपण आपल्या कामामध्ये इतके व्यस्त असणार आहात की एखादं कार्य जरी असेल आपल्याला करायचं तर आपण त्याच्याकडे एवढं लक्ष देणार नाही. परंतु एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोणतेही कार्य तुम्ही करणार असाल तर तुम्हाला सतर्क राहावे लागणार आहे या महिन्यामध्ये, कारण कधीही कसेही कुठूनही अचानकपणे संकट आपल्यासमोर येऊन उभा राहण्याची दाट शक्यता इथे दिसत आहे. आपली आर्थिक स्थिती मजबूत राहणार आहे आणि त्यामुळे काही प्रमाणात का होईना आपण थोडेसे चिंतित राहाल. या सगळ्या गोष्टीतून
जे काही तुम्ही ठरवलेलं आहे ह्या महिन्यामध्ये तुम्ही काहीतरी अचीव करायचं आहे ते तुम्ही नक्कीच अचीव करू शकता. नक्कीच यश तुमच्या पदरात पडणार आहे, परंतु प्रयत्न करणे थांबवू नका. सोबतच जे कोणी रिलेशनशिपमध्ये असतील तर त्यांच्यासाठी महिन्याची सुरुवात ही उत्तम असणार आहे. तुमच्या नात्यामध्ये प्रेम वाढीस लागेल, विश्वासामध्ये वाढ होईल. प्रत्येक पाऊल टाकताना नीट विचारपूर्वक टाका, निर्णय घ्या, नाहीतर तुमच्यामध्ये किंवा तुम्हालाच नकारात्मक परिणामांना सामोरे जावे लागू शकते. व्यावसायिक वर्गाला मात्र हा महिना किंवा महिन्याची सुरुवात खूपच उत्तम असणार आहे. व्यवसायामध्ये तुम्हाला जसं तुम्ही इच्छिलेले आहात तशी वृद्धी होईल. विरोधकांपासून थोडंसं सावध राहण्याची गरज आहे, कारण विरोधक तुम्हाला नक्कीच त्रास देण्याचा प्रयत्न करू शकतात आणि तुम्ही जसं अपेक्षा केलेली होती अगदी त्याप्रमाणे तुम्ही लाभ कमवाल किंवा त्याच्यापेक्षाही जास्त प्रमाणामध्ये तुम्ही लाभ कमवू शकता. तर नक्कीच तुम्ही याचा फायदा घ्या. नोकरी करणाऱ्यांना नोकरीच्या ठिकाणी अचानकपणे काही समस्या उत्पन्न होतील आणि तुम्हाला त्यांचा सामना करावा लागू शकतो. काही नवीन आव्हानांना तुम्हाला तोंड द्यावे लागू शकते. नकळतपणे अचानकपणे हे सर्व काही घडत असल्यामुळे तुम्ही एकदम आश्चर्यचकित व्हाल किंवा तुम्हाला काहीच कळणार नाही. तुम्ही एकदम गोंधळून जाल. तर असं काही न करता आपण आधीच थोडंसं सावध राहिलेलं हे खूप बरे पडणार आहे. तुम्हाला काही नवीन स्रोतांमधूनही आर्थिक लाभ तुम्ही मिळवाल. म्हणजेच नोकरी करत असतानाच तुम्ही जर अजून कुठे वेगवेगळ्या ठिकाणी पैसे गुंतवलेले असतील तर त्यामधूनही तुम्ही लाभ कमवण्यामध्ये सक्सेसफुल राहाल आणि तुमचं जे काही आर्थिक एक तुमचं स्टॅबिलिटी आहे किंवा आर्थिक जे तुमचं एक आर्थिक रीतीने तुम्ही मजबूत राहाल, आर्थिक बाजूने तुम्ही मजबूत राहणार आहात या महिन्यामध्ये. तरुण वर्गाला मात्र हा महिना करिअरच्या दृष्टीने सर्व अर्थाने अगदी चांगला उत्तम असाच असणार आहे. तुमच्या डोक्यामध्ये ज्या काही खुरापती कल्पना असतील, नवीन कल्पना असतील, जे सगळेच करतात तसं तुम्हाला करायचं नाहीये, तुम्हाला काहीतरी स्वतःचं असं वेगळंच विश्व म्हणा किंवा वेगळंच काहीतरी करून दाखवायचं आहे, तर नक्कीच ह्या महिन्यामध्ये तुम्हाला ती संधी मिळणार आहे. तुमच्या नवीन कल्पनांना पंख मिळेल, नवीन संधी मिळतील. नवीन एखाद्या टेक्नॉलॉजीचा वापर करून तुम्ही काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करू शकता आणि त्यामध्ये 100% तुम्ही सिद्ध किंवा यशस्वी पण होऊ शकता. फक्त असेल तुमच्या मनामध्ये तर मनातच ठेवू नका, डोक्यातच ठेवू नका, ते प्रत्यक्षात आणा आणि इतरांनाही त्याचा लाभ द्या. नक्कीच तुम्हाला यश मिळेल आणि यश फक्त तुमचंच आहे हे गोष्ट लक्षात ठेवा. महिला वर्गाला मात्र हा महिना खूप आनंदाने भरलेला, प्रसन्नतेने भरलेला असा जाणार आहे. तुम्ही स्वतःला सिद्ध करून दाखवण्यामध्ये पूर्णपणे समर्थ राहाल, सफल राहाल. स्वतःला सिद्ध करून दाखवण्यासाठी तुम्ही स्वावलंबी बनाल. नक्कीच तुम्ही तुमच्या पायावर उभे राहाल. तुमच्या हजरजबाबीपणामुळे तुमचे प्रत्येक ठिकाणी कौतुक होईल. जरी तुम्ही काम करत असाल किंवा तुम्ही उद्योजिका असाल किंवा गृहिणी असाल, प्रत्येक ठिकाणी तुमचं कौतुकच होणार आहे आणि तुमच्या बोलक्या स्वभावामुळे तुम्ही प्रत्येकांना हवेहवेसे वाटाल. जे काही तुम्ही कार्य करत आहात, जे काही तुम्ही बिझनेस करत आहात, तर तिथेही तुम्हाला डिमांड असणार आहे. तुमच्या प्रसिद्धीमध्ये वाढ झाल्याचे दिसेल, तुमची नावलौकिकता वाढल्याचे तुम्हाला दिसून येईल. तर या प्रत्येक गोष्टींचा तुम्ही पुरेपूर लाभ घ्या. विद्यार्थी वर्गाला मात्र हा महिना उत्तम असा असणार आहे. तुम्हाला काही नवीन आव्हानांचा सामना करावा लागू शकतो. मग कुठे तुम्हाला अपेक्षेप्रमाणे यश मिळेल. जे कोणी स्पर्धा परीक्षेची तयारी करत असतील तर त्यांना तुमच्या या वाटचालीमध्ये उत्तम मार्गदर्शकाची एक साथ मिळेल किंवा तुम्हाला बऱ्याच दिवसांपासून तुम्ही त्यांच्यासाठी वाट पाहत होतात तर तुम्हाला तुमच्या अभ्यासासाठी, तुमच्या ध्येयप्राप्तीसाठी मार्गदर्शक मिळतील आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली नक्कीच तुम्ही तुमचे स्वप्न साकारू शकता. एक अभ्यासाचे नवीन प्रकार तुम्ही शिकाल, नवीन प्रोजेक्ट तुम्ही कराल आणि या सगळ्यांमुळे तुमची सर्वार्थाने नक्कीच प्रगती होईल. तुमच्यासाठी खूपच असा हा महिना एक छान फळे देणारा, उत्तम फळे देणारा असा आलेला आहे. जर तुम्ही प्रयत्न करत असाल, परीक्षेची तयारी करत असाल तर अजून जोमाने, अजून जास्त मेहनतीने करा. सध्या इकडे तिकडे लक्ष अजिबात देऊ नका. फक्त तुमच्या ध्येयाकडे फोकस ठेवा. यश नक्कीच तुम्हाला मिळणार आहे. फक्त प्रयत्न करणे हे अजिबात थांबवू नका. ज्येष्ठ व्यक्ती वर्गाला मात्र ह्या महिन्यामध्ये स्वास्थ्यासंबंधी थोडंसं जागरूक राहावे लागणार आहे, कारण स्वास्थ्यासंबंधी काही छोट्या मोठ्या समस्या उत्पन्न होतील किंवा उत्पन्न होऊ शकतात. तुम्ही कुठेही गेलात तरी परिस्थिती सांभाळून घेत असतात आणि त्यामुळेच तुमची प्रत्येक ठिकाणी प्रशंसा होईल. सोबतच तुमचा जर काही स्वभाव विनोदी असेल तर यामुळे पण परिस्थिती गंभीर असली तरीही तुम्ही त्या लाईटली असं घेतात आणि तुमच्या जे काही तुमचं स्वभाव आहे त्यामुळे तुम्ही प्रत्येकांना हवेहवेसे वाटता. तर या गोष्टीचा तुम्ही वापर करून स्वतःला एक गुंतून ठेवण्याचा प्रयत्न करा. काही वेगळं कार्य करायचं असेल तुम्हाला तर ते कार्य पण तुम्ही करू शकता, परंतु हे सर्व करत असतानाच आरोग्याची पण काळजी घेणे हे खूप महत्त्वाचं आहे. जर तुम्ही लेखन
लेखक असाल किंवा लेखन क्षेत्रामध्ये तुम्हाला आता सध्या करिअर करायचं असेल तर तुम्हाला उत्तम योग आहे, उत्तम संधी आहे, तुम्ही त्याच्यामध्येही करू शकता. किंवा तुम्ही अजून दुसरं कोणतं एक क्रिएटिव्ह जे फील्ड आहे त्याच्यामध्ये जर तुम्ही ट्राय केलं तर नक्कीच तुम्हाला त्याच्यामध्येही सफलता मिळू शकेल. कारण तुमच्या डोक्यामध्ये वेगवेगळ्या कल्पना असतात, वेगवेगळं तुम्हाला काहीतरी करायचं असतं, पण तुम्हाला एक प्लॅटफॉर्म मिळत नाही आहे. तर ठीक आहे, तुम्ही प्रयत्न करा, नक्कीच तुम्हाला मिळून जाईल. आजकाल सगळं एक सोशल मीडियामुळे म्हणा किंवा आजकाल ह्या इंटरनेटमुळं सगळं काही साध्य होऊ शकतं. तर तुमच्या डोक्यामध्ये असेल काही अशा आयडिया की लोकांपर्यंत तुम्हाला तुमचं काहीतरी पोहोचवायचं आहे, तुमचं मत म्हणा किंवा तुमचं जी क्रिएटिव्हिटी आहे ती पोहोचवायची असेल तर नक्कीच करू शकता. नक्कीच तुम्हाला याच्यामध्येही यश मिळेल. तर काहीही हरकत नाही आहे हे सगळं करण्यासाठी. तुमची स्वतःची एक वेगळी ओळख तुम्ही निर्माण करू शकता आणि नक्कीच तुम्हाला तिथे यश पण मिळून जाईल. एकंदरीतच पाहता हा महिना आपल्याला काही बाबतींमध्ये चांगले परिणाम देणारा, काही बाबतींमध्ये मनाविरुद्ध परिणाम देणारा असा जाणार आहे. हरकत नाही, येणाऱ्या प्रत्येक क्षणाचा प्रत्येकाने पुरेपूर लाभ घेण्याचा प्रयत्न करा. अजून एक गोष्ट सांगायची राहून गेली आणि ती म्हणजे तुम्हाला जर अजून नवीन काही गोष्टींची म्हणजे ज्योतिष या विषयावर म्हणा किंवा आध्यात्मिक विषयावर म्हणा माहिती हवी असेल किंवा तुम्हाला तुमच्या वैयक्तिक काही अडचणी असतील, कुंडलींबद्दल काही जाणून घ्यायचं असेल किंवा इतर काही अडचणी जाणून घ्यायचे असतील तर तुम्ही नक्कीच मला विचारू शकता, मला कमेंट करू शकता. आणि तुम्हाला जर ही मी प्रत्येक वेळी माहिती पुरवत आलेली आहे ती जर तुम्हाला आवडत असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. मी अजून नवीन काही माहिती जी माहीत नाही आहे ती पण पुरवण्याचा प्रयत्न करणारच आहे किंवा करीन. फक्त एक गोष्ट मात्र लक्षात असू द्या की साथ ही अशीच राहू द्या. धन्यवाद.